कोल्हापुरात 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सर्किट बेंचच्या मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोलताशा, पेढे वाटप आणि घोषणा देत उत्साहात आनंदोत्सव साजरा केला। यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नेत्यांनी महायुती सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांचं अभिनंदन केलं। या निर्णयामुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळेल असे वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केले। बालवृद्धांनी लढा दिलेला आहे। बार असोसिएशन असेल, सर्व राजकीय नेते मंडळी असतील, सर्व तालीम संस्था, संघटना, ऑर्गनायझेशन, विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, अनेक लोकांनी विविध मार्गाने आंदोलन केले होते। हा प्रश्न सुटलेला नव्हता। कालच्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी आले असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, यांनी इथं आश्वासन दिलेलं होतं की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीनं टोलचा प्रश्न कोल्हापूरचा सोडवलेला होता, टोलचा प्रश्न जटिल झालेला होता, त्या कॉन्ट्रॅक्टरला 450 करोड रुपये देऊन कोल्हापुरातून टोल नाहीसा करून कोल्हापूरच्या लोकांच्या भावना जपण्याचं काम त्यावेळी सरकारने केलं होतं। त्याच पद्धतीनं याही वेळी आम्ही खंडपीठ आणून, सर्किट बेंच आणून असं ग्वाही आणि आश्वासन दिलं होतं। तो शब्द खरा करण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि मुख्यमंत्री अजितदादा यांनी केलेलं आहे। या कामी चंद्रकांतदादा पाटील आपल्या जिल्ह्याचे, त्यांनी सुद्धा मोलाचं योगदान दिलेलं आहे। सर्व संस्थांचे, सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी, सर्व बाराशेच्या लोकांनी यात खूप योगदान दिलेलं आहे आणि म्हणून एवढा मोठा लढा यशस्वी होता। ही छोटी गोष्ट नाही आहे, कोल्हापूरचं भाग्योदय बदलणारी एक गोष्ट आहे। मी ॲडव्होकेट संपतराव पवार 1985 पासून कोल्हापूर शहर, सांगली, सातारा, रत्नागिरी 6 जिल्ह्यामध्ये सेशन काम केलेलं आहे। खंडपीठाचा जो निर्णय झालेला आहे 1982 पासून आज अखेर आपली मागणी होती। 2015मध्ये ज्यावेळेला आपले लाडके फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र झाले त्यावेळेला सर्वानुमते मंत्रिमंडळाचा ठराव पास केला आणि कोल्हापूरलाच खंडपीठ झालं पाहिजे असे 2015ला जाहीर केलं। त्यानंतर 10 वर्षामध्ये कोल्हापूरच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी ही चळवळ शेवटपर्यंत नेली आणि सुदैवाने कोल्हापूरला चंद्रकांत दादा हे आमदार आपल्याला लाभले। तेव्हापासूनची चळवळ घेतली, ती फार चळवळ पुढे गेली। या कमी बार असोसिएशन मला 11 ते 12मध्ये जिल्हा बारचा अध्यक्ष केला होता आणि मी भाजपचा असूनसुद्धा प्रचंड मताने मला निवडून येऊन अध्यक्ष केलं आणि मी 6 जिल्ह्याचा दौरा 2 वर्ष केला, कधीही कामाच्या पाठीमागलो नाही। एवढंच नव्हे तर राष्ट्रपती प्रतिभाई पाटील यांना पृथ्वीराज चव्हाणच्या माध्यमातून मी अमरावतीमध्ये भेट घेतली, त्यांनी होकार दिला, त्यांनीही पत्र दिलं। पुन्हा त्याचबरोबर शिंदेसाहेब गृहमंत्री होते काँग्रेसचे, त्यांनीही पत्र दिलं। अशा प्रकारे चळवळ झाली आणि जे गती आली, फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला गती आली आणि 2015मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून 1100 कोटी रुपये फडणवीस साहेबांनी मंजूर केले। ज्यावेळी जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन झालं त्या दिवसापासून चळवळ चालू आहे। दुर्दैवानं आपलं सरकार 3 वर्ष पाठीमागे गेलं, उद्धव साहेब आले आणि थोडंसं गती कमी झाली, परंतु नशिबानं पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, दादा मंत्री राहिले आणि त्यातून हे सर्व मंत्रिमंडळ हे कोल्हापूरच्या बाजूला असल्यामुळं एवढंच नव्हे तर कैलासवासी गिरीश बापट साहेब पुण्याचे ह्याने सुद्धा सर्वानुमते ठराव सही केली आणि आपल्या कोल्हापूर गडले। यापूर्वी कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांच्या काळामध्ये हायकोर्ट बेंच होतं, जे आता इमारत आहे त्या ठिकाणी होतो आणि त्यानंतर पुन्हा आपल्या नशिबानं आपल्या महाराष्ट्राचे लाडके सरन्यायाधीश भूषण गवई साहेब झाले आणि त्यांनी ह्या 8 महिन्यामध्ये एवढा प्रश्न उचलला। मी म्हणले महाराष्ट्राचा सुपुत्र आहे, मला हे खंडपीठ द्यावं लागेल। त्यांनी फडणवीसांना विनंती केली, फडणवीसांनी मान्य केली, मंत्रिमंडळाने मान्य केली आणि सर्किट बेंचसाठी जे काय कायदेशीर तरतूद आहे त्याप्रमाणे चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट आराध्य साहेबांनी आणि राज्यपालांनी सही केली आणि काल ठराव पास झाला आणि तो डिक्लेअर झाला आणि आज रोजी सुवर्ण अक्षराने राहावं असं आपला कोल्हापूरचा निर्णय झाला। 6 जिल्ह्याचा विकास होणार आहे, आर्थिक विकास होणार आहे, विमानतळ झालं, रेल्वे होणार आहे, संपूर्ण हॉटेलं 5 स्टार हॉटेल येणार आहेत आणि सुरुवातीला 5 न्यायाधीश येणार आहेत, त्यांचा स्टाफ, त्यांचा पुन्हा काही अधिकारी, पुन्हा कलेक्टरचे ब्रँचेस येणार आहेत, आयोगाच्या ब्रँचेस येणार आहेत, पोलीस कमिशनर येणार आहेत। असा विकास होणार आहे की प्रचंड विकास होणार आहे की तुम्हाला
पुढच्या मागच्या 50 वर्षात जो विकास झाला नाही त्या पुढच्या 2 वर्षात विकास घेऊन यासाठी मी फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो, चंद्रकांत दादाचं अभिनंदन करतो आणि विशेष करून गवई साहेबांचं आपल्या महाराष्ट्र जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.